जे सगळे कार्यकर्ते तुम्ही इथे बघताय, या लोकांनी 14-14, 20-20 वर्ष पाण्यासाठी संघर्ष केलाय आणि हे पाणी त्यांना मिळालंय आणि हे मिळालेलं पाणी ते आता अर्पण करणार आहेत पुढे आपल्या प्रेरणास्थानाला, चवदार तळ्याला अर्पण करणार आहेत। तरी हे अर्पण करताना ज्यांना पाणी मिळालंय, ज्यांना पाणी नाही मिळालंय, ज्यांचा संघर्ष अजूनही चालू आहे, त्या संघर्षासाठी आपण एक संकल्प घेणार आहोत। तर वास्तूच मी साथी विशालला विनंती करेन की त्यांनी संकल्प वाचावा आणि सगळ्यांना बोलवा पहिले। सगळ्यांनी आपण आता सुरुवात करतोय संकल्प वाचायचा। ते पीछे सब लोग रिपीट करेंगे। ओके। मी संकल्प करतो मैं करतो बोलूंगा, जिसका करते है वो करते बोलेंगे। ओके। तो मी विशाल संकल्प करतो, मी नितेश संकल्प करतो, पाणी हे जीवन आहे, त्यामुळे जगात कुठेही कोणत्याही सजीवाला मूलभूत पाणी अधिकार नाकारण्याच्या शोषक विचारधारेचा मी विरोध करतो। मी तहानलेला पाणी पाजणं हा माणुसकीचा धर्म म्हणून स्वीकारतो। पाणी केवळ माणसाची संपत्ती नसून संपूर्ण प्रकृतीची सामूहिक संसाधन आहे, असा माझा अढळ विश्वास आहे। पाण्याला विषमतेसाठी आणि शोषण करण्यासाठी हत्यार म्हणून वापरणाऱ्या पाण्याला सामूहिक संसाधन न मानता बाजारू वस्तू म्हणून नफ्यासाठी पाण्याचा बाजार मांडणाऱ्या राजकीय पक्षांना मी माझं बहुमूल्य मत देणार नाही। पाणी मूलभूत अधिकार आहे असे मानणाऱ्यालाच आणि ते कृतीत आणणाऱ्यालाच मी मत देईल। माझ्या कुटुंबाला परिसरातील सर्व नागरिकांना सर्व सजीव पक्षी प्राणी वृक्षवल्ली आणि जीवजंतूंना पाण्याचा अधिकार मिळण्यासाठी संविधानिक मार्गाने संघर्षरत राहीन। मी या जीवन स्रोतांचे संरक्षण संवर्धन करण्याची सक्रिय जबाबदारी स्वीकारत आहे। या सामायिक संसाधनांचे नफ्यासाठी खाजगीकरण होऊ देणार नाही। मला जरी पाणी अधिकार मिळत असला तरी माझ्या आजूबाजूच्या परिसरात शहरात गावात राज्यात पाण्यापासून वंचित नागरिकांना आणि इतर सर्व सजीवांना हक्काचं सन्मानपूर्वक पाणी मिळण्यासाठी त्यांनी उभारलेल्या संघर्षात मी सक्रिय साथ देईन। मी स्वतः पाण्याबाबत कोणासोबत भेदभाव करणार नाही। मी कोणत्याही लिंग वर्ण वर्ग जात धर्म भाषा प्रांत अथवा इतर कोणत्याही आधारे कोणालाही पाणी नाकारणार नाही। मी पाणी पुरवठ्यासाठी कोणाचेही आर्थिक मानसिक शारीरिकरित्या शोषण करणार नाही आणि करू देणार नाही। मी पाणी विकून पाण्याचा धंदा करणार नाही। त्या उलट मी जे पाण्यापासून वंचित आहे अशा सर्व घटकांना जमेल तसे सन्मानपूर्वक पाणी द्यायचा प्रयत्न करेन। पाणी हे सजीव सृष्टीचा बहुमूल्य घटक आहे आणि म्हणून मी
पाण्याचा दुरुपयोग करणार नाही तसेच त्याच्या संवर्धनाची जबाबदारी प्रामाणिकपणे स्वीकारतो। मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वात मानवी मूलभूत हक्कासाठी झालेल्या महाड चौदार तळे सत्याग्रहाची प्रेरणा घेऊन शेवटच्या माणसाला पाणी अधिकार मिळेपर्यंत पाणी हक्क समिती या चळवळीसोबत पाणी अधिकाराच्या संघर्षात सक्रिय लढा देईल असा मी निर्धार करतो। जय भीम, जय भारत। पाणी आहे जीवनासाठी, नाही देणार नफ्यासाठी। पाणी हक्क समिती जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। जय भीम, जय संविधान। आपण भीमशाही न्यूजवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहत राहा भीमशाही न्यूज, सत्य शिवाय परिवर्तन।